नमस्कार मुलांनो. अ, आज आपण इयत्ता 7व्या वर्गातली जी पोयम आहे, प्लीज डोंट रीड धिस पोयम, ही काय आहे, आपण कविता अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांनो, तुम्ही नेहमीप्रमाणे आपलं जसं आपण छान एक्सप्लेनेशन करतो, छान प्रश्न उत्तर सोडवतो आणि गेमद्वारे प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करतो, तर आपल्याला हे करताना काय येते, खूप मजा येते. येते की नाही? आणि आय होप तुम्ही पण हे सगळं एन्जॉय करत असाल. तर बघा मुलांनो, आपलं युनिट 3 चालू झालेलं आहे आणि त्याच्यातलं आपण 3.1 स्लीप बेबी स्लीप ही पोयम अभ्यासलेली आहे. त्यानंतर द वेलकम हा चॅप्टर अभ्यासलेला आहे आणि मग न्यूज ॲनालिसिस काय केलेलं आहे आपण, म्हणजे हे न्यूजबद्दल जे होतं की कशा न्यूज असतात काय ते अभ्यासलेलं आहे. आता आपण नवीन म्हणजे पोयमला स्टार्ट करणार आहोत आणि पोयमचं नाव काय आहे, 3.4 प्लीज डोंट रीड धिस पोयम. म्हणजे काय सांगितलेलं आहे इथे, की कृपया तुम्ही ही पोयम वाचू नका. तर का बरं वाचू नका? म्हणजे आपल्याला सांगितलंच आहे, की पोएम दिलेली आहे, वाचायला पण दिलेली आहे आणि एकीकडे सांगितलेलं आहे, की प्लीज डोंट रीड धिस पोएम. म्हणजेच काय, ही कविता काय करते आहे, आपल्याला क्युरियस करते आहे, आपल्यामध्ये उत्साह वाढवते आहे, की आपण जर आपल्याला कोणी म्हटलं, की बाबा तुम्ही हे काम करू नका, तर डेफिनेटली आपण ते काम ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते मुद्दामून करतो. तुम्ही मोस्टली लहान मुलांना बघाल. आता आपण काय करूया, टेस्टला सुरुवात करूया. 3 स्टेप्स पूर्ण झालेल्या आहेत. आपल्या जे आहे लर्न एक्सप्लेनेशन झालेलं आहे. मग आपण ॲक्टिव्हिटी केलेली आहे आणि त्यानंतर आपण गेमद्वारे प्रश्न उत्तर सोडवली आहे. आता आपण टेस्टला सुरुवात करूया. तर बघा, आपण जे प्रश्न अभ्यासले होते त्यावरच आहे. अमिगो मीन्स ब्रदर, एनिमी, फ्रेंड की फोय. तर काय येईल अमिगो मीन्स? काय आहे उत्तर? बरोबर आहे. अमिगो म्हणजेच काय? फ्रेंड. फ्रेंड म्हणजे मित्र. आता बघा नेक्स्ट प्रश्न. पोएट इज आस्किंग अस डॅश नॉट टू रीड द पोएम. पोएट आपल्याला कशाप्रकारे सांगतोय, की तुम्ही कविता वाचू नका. सॅडली, पोलाइटली, अँग्रीली की रूडली. कशाप्रकारे सांगतोय मुलांनो? पोलाइटली म्हणजेच नम्रपणे सांगतो आहे. बघा तिसरा आहे. पोएट वॉर्न्स एव्हरीबडी दॅट इफ दे डोंट स्टॉप डॅश द पोएम ही विल कॉल अ कॉप. जर कवी वॉर्न करतोय आपल्याला, अलर्ट करतोय, सगळ्यांना अलर्ट करतोय, चेतावणी देतोय, इफ दे डोंट स्टॉप डॅश द पोएम. जर ती पोएम थांबवली नाही, तर तो पोलिसांना बोलवेल. ऐकणं थांबवलं नाही, सिंगिंग गाणं थांबवलं नाही, डान्सिंग नृत्य थांबवलं नाही की रीडिंग. तर काय आहे मुलांनो? डोंट स्टॉप द रीडिंग पोएम. वाचणं थांबवलं नाही तर जो पोएट आहे तो काय करेल? पोलिसांना बोलवेल. हं. आता चौथा आहे, द पोएम इज ओन्ली मेंट फॉर म्हणजे पोएम कोणासाठी आहे फक्त? पोएट हिमसेल्फ स्वतःसाठी, की पोएट सिस्टर त्यांच्या बहिणीसाठी, पोएट मदर की त्यांच्या आईसाठी, पोएट ब्रदर की त्यांच्या भावासाठी. तर कोणासाठी आहे? द पोएम इज ओन्ली मेंट फॉर अ पोएट हिमसेल्फ म्हणजे त्यांच्या स्वतःसाठीच आहे. 5वा प्रश्न आहे बघा, लिसनिंग टू अदर पीपल्स कॉन्व्हर्सेशन विदाउट देअर नॉलेजेस. म्हणजे दुसऱ्यांचं संभाषण त्यांना माहीत न करता ऐकून घेणं. त्याला काय म्हणू? एव्हॅसड्रॉपिंग, नॉलेज गेनिंग, डिस्कशिंग की गॉसिपिंग. तर काय म्हणू त्याला मुलांनो? एव्हॅसड्रॉपिंग म्हणजे चोरून ऐकणे. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण 5ही प्रश्नांची काय केली आहे? उत्तरं सोडवलेली आहेत आणि इथे बघा, टोटल क्वेशन 5 अटेम्प्ट 5ही सोडवली आहेत आणि 5ही प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, म्हणजे टेस्ट सोडवली आहे आणि आपले उत्तर बरोबर आहेत. आता आपण कवितेचा जो शेवटचा टप्पा आहे म्हणजे क्वेशन आन्सर, त्याला सुरुवात करूया. बघा, पहिले प्रश्न वाचून घेऊया आणि त्यानंतर त्याची उत्तरं सॉल्व्ह करूया आपण. पहिला प्रश्न काय आहे? द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. हू इज दॅट समवन? इथे म्हणजे कवीने काय म्हटलेलं आहे? द पोएट टेलिंग समवन. इथे कवी सांगतो आहे समवन नॉट रीड द पोएम म्हणजे कवी कोणाला तरी सांगतोय, की तुम्ही ही पोएम वाचू नका. तर हू इज दॅट समवन? तर इथे हा जो समवन दिलेला आहे, हे कोणासाठी वाचवा आलेलं आहे? समवन म्हणजे कोण? तर कोण असेल मुलांनो? समवन म्हणजे जो पोएम वाचणार आहे तो समवन असेल. जसं मी पोएम वाचणार असेल तर मी असेल, तुम्ही असाल तर तुम्ही समवन असाल म्हणजे रीडर. समवन हा शब्द कोणासाठी दिलेला आहे? रीडर. जो कोणी ह्या पोएम वाचेल त्याला समवन म्हटलेलं आहे म्हणजे रीडरलाच म्हटलेलं आहे. तर इथे काय प्रश्न विचारला होता? द पोएट इज टेलिंग समवन नॉट टू रीड द पोएम. इथे कवीने सांगितलेलं आहे, की नॉट टू रीड द पोएम म्हणजे कोणीतरी ही पोएम वाचू नये. तर हू इज दॅट समवन? तर इथे समवन हा शब्द कोणासाठी वापरलेला आहे? तर बघा याचं उत्तर बघूया. दॅट समवन इज एव्हरीबडी ही वॉन्ट्स ऑर लाइक्स टू रीड द पोएम. काय सांगितलेलं आहे? दॅट समवन इज एव्हरीबडी.
दॅट समवन इज एव्हरीबडी, म्हणजे हा समवन सगळ्यांसाठी वापरला आहे. हू वॉन्ट्स म्हणजे हू म्हणजे ज्याला वाचायचंय, ज्याला कोणाला वाचायचं आहे. हू वॉन्ट्स ऑर लाइक्स टू रीड म्हणजे ज्याला ज्याला वाचायचं आहे किंवा ज्याला म्हणजे लाइक्स टू रीड द पोएम, ज्याला ही पोएम वाचण्याची आवड आहे. हे त्याच्यासाठी हा समवन हा शब्द वापरलाय. म्हणजे आपण डायरेक्टली म्हणू की रीडरसाठी, की ज्याला कोणाला वाचण्याची आवड आहे, की ज्याला कोणाला पोएम वाचायचं आहे, त्याच्यासाठी समवन हा शब्द वापरलाय. दॅट समवन इज एव्हरीबडी हू वॉन्ट्स ऑर लाइक्स टू रीड द पोएम म्हणजे ज्याला कोणाला वाचायला आवडेल किंवा वाचायची आहे, त्यांच्यासाठी समवन हा शब्द वापरलेला आहे. व्हॉट डिड यू फील व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड द पोएम. इथे विचारलेलं आहे की व्हॉट डिड यू फील व्हेन यू रीड द लाईन प्लीज डोंट रीड द पोएम. म्हणजे ही जेव्हा लाईन वाचतो आपण कुठली, प्लीज डोंट रीड द पोएम, ही जेव्हा कवितेची जेव्हा लाईन वाचतो, तर व्हॉट डिड यू फील म्हणजे तुमच्या मनात काय वाटतं, व्हेन यू फील लाईन म्हणजे हे लाईन वाचल्यानंतर तुमच्या मनात कुठल्या भावना येतात, की प्लीज डोंट रीड द पोएम. तर कुठली भावना येईल मुलांनो, की डेफिनेटली हे वाचू नका म्हणजे काय होईल की आपल्या मनात परत काय होईल, क्युरिओसिटी निर्माण होईल, म्हणजे उत्सुकता निर्माण होईल. आपण इगरली ती पोएम वाचण्याचा प्रयत्न करू, की का बरं म्हटलं असेल, की वाचायची नाही वगैरे म्हणजे असं. तर म्हणजे आपल्या मनात काय होईल, की ते वाचू नका म्हटलं तर रिव्हर्स त्याचं हे होईल, रिव्हर्स इफेक्ट होईल, अपोझिट इफेक्ट होईल, की ती कविता आपण काय करू, डेफिनेटली ती कविता वाचूच. तर बघा काय येईल इथे, आय फेल्ट दॅट इट मस्ट बी पोएट्स वे. I felt that this must be poet's way of popularizing his work, as it is human nature to do something which he is forbidden to do. इथे काय म्हटलेलं आहे, आय फेल दॅट म्हणजे मला असं वाटते, दिस मस्ट बी पोएट्स वे म्हणजे हा पोएट्स वे म्हणजे हा जो मार्ग आहे, कवीनी प्लीज डोंट रीड द पोएम हा जो मार्ग अवलंबला, ही हेडिंग लिहिली आहे, दिस मस्ट बी पोएट्स वे हा त्यांचा मार्ग आहे. कशासाठी, ऑफ पॉप्युलरायझिंग म्हणजे त्यांची कविता सगळ्यामध्ये खूप अशी पॉप्युलराइज व्हावं म्हणजे सगळ्यापर्यंत पोहोचावी. हिज वर्क म्हणजे त्यांचं जे पोएम लिहिलेली आहे, ही कविता लिहिलेली आहे, पॉप्युलराइज व्हावी म्हणजे सगळ्यांनी ती वाचावी, सगळ्यापर्यंत त्याची पब्लिसिटी व्हावी आणि सगळ्यांनी वाचावी म्हणून हा मार्ग त्यांनी हे केलेला आहे. वर्क ॲज ह्युमन नेचर म्हणजे जर आपण म्हटलं त्यांनी ह्युमन सायकॉलॉजीनुसार हा टायटल वापरला आहे, की त्यांची कविता अजून काय पॉप्युलर म्हणजे लोकांमध्ये पर्यंत ती पोहोचली पाहिजे आणि वाचू नका म्हटल्यानंतर त्यांनी ती कविता वाचली पाहिजे. म्हणून त्यांनी ह्युमन सायकॉलॉजीनुसार असं लिहिलेलं आहे, टू डू समथिंग विच ही फॉरबिडन टू डू. तर ह्युमन नेचर कसा असतो, की टू डू समथिंग विच ही फॉरबिडन टू डू. ही विच ही फॉरबिडन टू डू. फॉरबिडन म्हणजे मना करणे. ज्या गोष्टीसाठी आपण ती गोष्ट नाही करायला सांगत किंवा मना करतो, त्या गोष्टीपासून बंधन घालतो. तर ह्युमन नेचर जो आहे, की टू डू समथिंग आणि त्याच गोष्टी आपण करतो. म्हणजे ह्युमन सायकॉलॉजी मानवाचा स्वभाव असा आहे, की आपल्याला जर एखादी गोष्ट फॉरबिडन करण्यात आली, म्हणजे मना करण्यात आली, की "ते करू नको." तर आपण काय करतो, ते गोष्ट पुन्हा करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून प्लीज डोंट रीड द पोएम या कवितेत असंच सांगितलेलं आहे. आय फेल दॅट हिज मस्ट द पोएट्स वे. हा पोएट्स वे म्हणजे हा कवीचा मार्ग आहे, की त्यांची जी कविता आहे, त्यांचं जे वर्क आहे ते पॉप्युलराइज व्हावं, लोकांपर्यंत पोहोचावं आणि ह्युमन सायकॉलॉजीचा त्यांनी हे केलेलं आहे रिव्हर्स जो असतो इफेक्ट, की जर विच ही इज फॉरबिडन टू डू जर आपल्याला कोणी नको म्हटलं, तर तेच काम काय करतो आपण पुन्हा करतो. डज द पोएट रिअली वॉन्ट यू स्टॉप रीडिंग द पोएम? म्हणजे इथे असं विचारलंय, डज द म्हणजे पोएट आपल्याला खरंच असं म्हणतो आहे का? रिअली वॉन्ट टू टू स्टॉप रीडिंग द पोएम? म्हणजे कवीला असं खरंच वाटते का आपण जी पोएम आहे ती त्यांनी मना केली आहे, रिक्वेस्ट केली आहे, की वाचू नका, पोलाइटली सांगितली आहे, मग रागावून सांगितलं आहे, थ्रेटन केलंय, धमकावलंय. तर त्यांना असं खरंच वाटते का पोएम आपण वाचावी नाही? ते काय येईल उत्तर मुलांनो? येस ऑर नो? तर उत्तर येईल नो. ते त्यांना असं अजिबात वाटत नाही. त्यांना असं वाटतं, की त्यांनी जर असं नाही म्हटलं, तर आपण पुन्हा परत काय करू, ती पोएम पूर्णपणे वाचू. बघा काय म्हटलेलं आहे इथे, नो म्हणजे त्यांना असं वाचायला थांबवायचं मुळातच नाहीये असं. नो म्हणजे नाही, ऑफ कोर्स नॉट म्हणजे असं खरंच त्यांना वाटत नाही, की आपण त्यांची पोएम नाही वाचायला पाहिजे. पोएट नोज चिल्ड्रन्स नेचर म्हणजे पोएट कवीला लहान चिल्ड्रन्स नेचर म्हणजे लहान मुलांचं नेचर माहिती आहे, स्वभाव माहिती आहे. नेचर म्हणजे काय? लहान मुलांचा स्वभाव त्यांना माहिती आहे. दॅट डू नॉट पे हीड टू वॉर्निंग्स गिव्हन बाय एल्डर्स अँड आर
टेम्प्टेड टू डू थिंग्स विच दे आर नॉट अलाउड टू डू. इथे सांगितलंय की लहान मुलांचा स्वभाव कसा असतो, दॅट दे डोंट पे हीड टू वॉर्निंग गिव्हन बाय एल्डर्स अँड आर टेम्प्टेड टू डू थिंग्स विच दे आर नॉट अलाउड टू डू. त्यांनी म्हटलं की जर दॅट डोंट पे हीड टू वॉर्निंग, जर म्हणजे त्यांना अशी वॉर्निंग नसती दिली गिव्हन बाय एल्डर्स अँड एल्डर्स, जर आपण त्यांना असं वॉर्निंग दिली नाही, की तुम्ही असं करू नका वगैरे, तर ते काय करतात त्या गोष्टी, म्हणजे असं करू नका म्हटलं, की ते पुन्हा करतात आणि आपण त्यांना करायला सांगितलं, तर ते त्या गोष्टीपासून दूर पळतात. दॅट दे डोंट पे हीड टू वॉर्निंग्ज गिव्हन बाय एल्डर्स. म्हणजे इथे म्हटलंय, की जे लहान मुलांचे एल्डर्स असतात, म्हणजे घरातले मोठे व्यक्ती सांगतात त्यांना, की ते काही करायला सांगतात, तर ते काय करतात, दे डोंट पे हीड टू वॉर्निंग्ज. तर ते त्यांच्या वॉर्निंगकडे लक्ष देत नाही, त्या कामापासून ते दूर पळतात. अँड आर टेम्प्टेड, आणि टेम्प्टेड म्हणजे त्यांना मोह असतो कशाचा, टू डू थिंग्स, म्हणजे ज्या गोष्टी करायचा मोह असतो, विच दे आर नॉट अलाउड टू डू. म्हणजे त्यांचे जे पॅरेंट्स आहेत किंवा त्यांचे जे मोठे आहेत, ते त्यांना ज्या गोष्टी करायला सांगतात त्या गोष्टी त्या करत नाही. नॉट अलाउड टू डू, त्यांना अलाउ नसते, त्या गोष्टी त्या करतात आणि जे त्यांना करायला सांगतात त्या गोष्टीपासून ते दूर पडतात. सो नो, ऑफकोर्स नॉट, म्हणजे असं खरंच नाही आहे. अ पोएट नोज चिल्ड्रन्स नेचर, कवीला मुलांचा स्वभाव माहिती आहे. दे डोंट पे हीड टू वॉर्निंग्स गिव्हन पे एल्डर्स अँड टेम्प्टेड टू डू थिंग्स विच दे आर नॉट अलाउड टू डू. म्हणजे ते जे करायला सांगतात त्याच्याकडे ते अटेन्शन देत नाही, लक्ष देत नाही आणि जे ते पॅरेंट्स नाही करायला सांगत, अलाउ करत नाही, त्या गोष्टी त्या करतात. व्हॉट डज द पोएट मीन वेन ही सेज टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू. म्हणजे इथे काय विचारलंय, व्हॉट डज द पोएट मीन व्हेन ही से, म्हणजे इथे कवीला काय म्हणायचं आहे. ही जी लाईन दिलेली आहे, टेल ऑल युअर फ्रेंड्स, टेल ऑल युअर टेल ऑल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दे शुड नॉट रीड इट टू. म्हणजे टेल युअर फ्रेंड्स म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना आणि फॅमिलीला सांगितला, दॅट सांगा दे शुड नॉट रीड इट टू, म्हणजे ही पोएम वाचू नका असं त्यांनी सांगा. तर व्हॉट डज द मीनिंग, व्हॉट डज द पोएट मीन व्हेन ही सेज, म्हणजे या कवळीतून त्यांना काय सांगायचं आहे, त्यांना काय सांगायचं आहे. की जर आपण, त्यांनी म्हटलंय की तुम्ही तुझ्या मोठ्यांना आणि कुटुंबातल्या लोकांना सांगू नका, तर काय करू आपण, त्यांनी सांगू नका म्हटलं तर आपण काय करू, आपण हे त्यांना, त्यांना माहिती आहे की आपण सांगू नका म्हटलं तर ही मुलं जाऊन आपल्या फ्रेंड्सला आणि कुटुंबातल्या व्यक्तींना काय म्हणतील, सांगतील की अरे इथे तुम्ही ही पोएम वाचा, ही वाचू नका म्हटले पण तुम्ही वाचा. हे काय करतील, रिव्हर्स करतील, म्हणजे अपोजिट इफेक्ट राहील, म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर बघूया आपण. खरोखर ॲक्चुअली द पोएट मीन्स, इथे पोएटला म्हणजे कवीला सांगायचं आहे, टू से दॅट डोंट फॉरगेट टू टेल युअर फ्रेंड्स अँड फॅमिली दॅट प्लीज रीड द पोएम, इट इज अ गुड वन. म्हणजे इथे खरोखर कवीला काय सांगायचं आहे, ॲक्चुअली द पोएट मीन्स म्हणजे कवितेचा म्हणण्याचा अर्थ आहे, टू से दॅट, टू से दॅट म्हणजे तुम्ही सांगा, डोंट फॉरगेट टू टेल युअर फ्रेंड्स म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना, अँड फॅमिली तुमच्या मित्रांना आणि तुमच्या कुटुंबातल्या लोकांना सांगायला विसरू नका, दॅट म्हणजेच काय, खरंच, प्लीज रीड द पोएम म्हणजे खरंच ही तुम्ही पोएम वाचा. इट इज अ गुड वन, इट इज अ गुड वन म्हणजे ही पोएम काय आहे, खरंच चांगली आहे. इथे लिहिलेलं आहे, प्लीज डोंट रीड दिस पोएम, आणि तुम्ही फ्रेंड्स आणि मित्रांना सांगू नका असं दिलेलं आहे. पण इथे कवीचं तात्पर्य काय, कवीला सांगायचं आहे, त्यांना माहिती आहे की लहान मुलांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांनी हे सांगितलं पाहिजे, म्हणूनच ते म्हणतात की ते विसरले नाही पाहिजे त्यांच्या फ्रेंड्सला आणि मित्रांना सांगायला, की ही कविता कशी आहे, की गुड वन आहे, म्हणजे चांगली कविता आहे, तुम्ही डेफिनेटली वाचा. हे ते सांगायला विसरायला नाही पाहिजे, म्हणून ही कविता ह्या ओळीत म्हणजे असं सांगितलेलं आहे. आता बघा आपण शेवटचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न आहे, व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू ऑफ? पुट द पोएम डाउन नाऊ अँड स्लोली बॅक अवे. म्हणजे इथे जी ओळ दिलेली होती कवितेतली, पुट द पोएम डाउन म्हणजे ही कविता तुम्ही खाली ठेवा, अँड स्लो बॅक अवे, आणि स्लो बॅक अवे म्हणजे तुम्ही हळू मागे सरका. तर व्हॉट सिच्युएशन द फॉलोइंग लाईन्स रिमाइंड यू, तर ही कविता म्हणजे ही लाईन ओळ ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठली सिच्युएशन राहते, म्हणजे कुठली परिस्थिती असते. तर काय असते, की इथे जे कवीने काय सांगितलं, पुट द पोएम डाउन म्हणजे पोएम खाली ठेवा आणि गो बॅक स्लोली म्हणजे हळू मागे जा. आणि काय सांगितलेलं आहे, मागे जाऊन कवी काय म्हणतो, तुम्ही खेळायला जा.
असं. पॅरेंट्स म्हणजे इथे इनडायरेक्टली सांगितलंय, पॅरेंट्स फोर्स देअर चिल्ड्रन टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेइंग. इथे काय सांगितलेलं आहे, म्हणजे जे पॅरेंट्स असतात, आई-वडील असतात, फोर्स देअर चिल्ड्रन, ते त्यांच्या मुलांना फोर्स करतात टू स्टडी. म्हणजे ते त्यांना स्टडी म्हणजे जे पॅरेंट्स आहेत, आई-वडील आहेत, ते मुलांना स्टडी करायला फोर्स करतात. म्हणजे अभ्यास करायला फोर्स करतात इन्स्टेड, च्या ऐवजी ऑफ प्लेइंग, बट म्हणजे इन्स्टेड ऑफ प्लेइंग म्हणजे खेळण्याच्या ऐवजी ते काय करतात, मुलांना अ, अभ्यास करायला फोर्स करतात. बट चिल्ड्रन अव्हॉइड इट. पण मुलं काय करतात, अभ्यास करायला सांगितल्यानंतर ते अव्हॉइड करतात, दुर्लक्ष करतात. आता आपण मुलांना म्हटलं, की "बाळा, तू अभ्यास करून ये, हातपाय धुऊ, शाळेतून आलास, छान नाश्ता करून घे, खाऊन घे आणि अभ्यासाला." तर ते काय म्हणतात, की नाही, त्यांना कुठे असते, की त्यांचे फ्रेंड्स बाहेर खेळत असतात, त्यांचं लक्ष बाहेर असते आणि ते बाहेर खेळायला पळतात. म्हणजे जे पॅरेंट्स सांगतात त्याचं ते अपोझिट करतात ना, असं विरुद्ध करतात असं. बट चिल्ड्रन अव्हॉइड इट. म्हणजे मुलं ते ऐकत नाही, दुर्लक्ष करतात अँड मूव्ह अवे फ्रॉम स्टडीज, आणि स्टडीपासून, अभ्यासापासून ते दूर पडतात. दे फाइंड अनप्लीझंट टू स्टडी. दे फाइंड इट अनप्लीझंट टू स्टडी, आणि मग त्यांना जो अभ्यास असतो, स्टडी असते ती अनप्लीझंट. अनप्लीझंट म्हणजे त्यांना ते करायला आवडत नाही. ते आनंददायी त्यांना वाटत नाही. त्याच्यातून त्यांना अनप्लेझंट म्हणजे आनंद न मिळणे. त्याच्यातून त्यांना मजा येत नाही, आनंद मिळत नाही. तर पुट द पोएम डाउन अँड स्लोली बॅक अवे. याचा अर्थ काय आहे? पॅरेंट्स फोर्स देअर चिल्ड्रन टू स्टडी इन्स्टेड ऑफ प्लेइंग. म्हणजे पॅरेंट्स असतात ते आपल्या मुलांना खेळण्याऐवजी त्यांना अभ्यास करायला सांगतात. बट चिल्ड्रन अव्हॉइड इट. पण मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करतात अँड मूव्हिंग अवे फ्रॉम स्टडीज, आणि अभ्यासापासून दूर पडतात. दे फाइंड इट अनप्लीझंट स्टडी, आणि त्यांना काय वाटतं, की हे जे अभ्यास आहे हे काय त्यांना अनप्लीझंट वाटतं, म्हणजे नकोसं वाटतं, त्यांना आनंद मिळत नाही. हे या ओळीतून सांगितलेलं आहे. तर मुलांना अशा प्रकारे आपण 5ही प्रश्नांची उत्तरं बघितलेली आहे. त्याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे, आणि आय होप तुम्हाला सगळं समजलं असेल. काही क्वेरीज असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि अशा 5ही स्टेप्समधून तुम्ही काय केलं, म्हणजे आपण ही जी पोएम आहे, प्लीज डोंट रीड धिस पोएम, ही अशी फनी पोएम केन निस्बिस त्यांची जी आहे, की त्यांनी अपोझिट जे असतं, इफेक्ट असतो, की आपण नाही म्हटलं तर कसे मुलं पुन्हा करतात, त्याविषयी ते लिहिलेली आहे. त्यांनी कवितेतही ते त्यांचं लिहिलं, की डोंट रीड धिस पोएम, आणि मुलांनी कशी वाचून काढली आहे ना, आपण काय आहे हे बघायला कसं पुन्हा-पुन्हा वाचतो. म्हणजे आवड निर्माण करण्यासाठी अपोझिट डायरेक्शन वापरून त्यांनी आवड निर्माण करण्याचा याच्यात प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे या पोएमचं आपण एक्सप्लेनेशन, ॲक्टिव्हिटीद्वारे पण ऑब्जेक्टिव्ह आपण हे केलेलं आहे, टेस्ट घेतली आहे, गेम खेळलेलो आहोत, आणि आपण प्रश्नांची उत्तरं पण पाहिलेली आहे. आय होप तुम्हाला ही जी कविता असेल, आवडली असेल आणि तुम्ही एन्जॉय केली असेल. तर मुलांनो, तुम्ही या कवितेचा पण जे आपण अभ्यासला आहे त्याचा नक्की अभ्यास करा. आपण भेटूया आता आपल्या नेक्स्ट चॅप्टरमध्ये. धन्यवाद.